नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वैशाली किरण पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत कोकणातील अत्यंत पवित्र, शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या ठिकाणी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील नान्नज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नान्नज मठ. तुम्ही जे आता पाहत आहात ते या मठाचं भव्य आणि नयनरम्य प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये प्रवेश करताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि मनाला शांती जाणवते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मंदिर परिसर आणि इथल्या खास जागांचे दर्शन घेणार आहोत. मठाच्या आवारात प्रवेश करतानाच भिंतीवर आपल्याला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची प्रतिमा आणि एक अत्यंत महत्त्वाचा संदेश पाहायला मिळतो. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा केवळ एक सुविचार नाही, तर माणसाने माणसाशी कसं वागावं हा जीवन जगण्याचा मंत्र आहे. संस्थानाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सामाजिक आणि परोपकारी कार्याची प्रचिती आपल्याला इथे आल्यावर होते. प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आपण पोहोचतो मठातील सुंदर अशा गणपती मंदिरापाशी. हे मंदिर अतिशय प्रसन्न आहे. येथील गणपती बाप्पाची मूर्ती पाहताच मन तृप्त होते. कोणतीही चांगली सुरुवात करण्यापूर्वी आपण विघ्नहर्त्या गणेशाचे आशीर्वाद घेतो. त्याचप्रमाणे मठात आल्यावर या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन भाविक पुढे जातात. मंदिराची स्वच्छता आणि तिथली शांतता मनाला भुरळ पाडते. मित्रांनो, आपण आता नान्नज मठाच्या भव्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. तटबंदीची आठवण करून देणारे हे प्रवेशद्वार पाहताच प्रत्येक भक्ताचे मन भक्तिभावाने भरून जाते. मध्यभागी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची प्रतिमा असून समोर भगवान शिव आणि त्याचे वाहन नंदी यांची आकर्षक प्रतिकृतीही उभारलेली आहे. बाजूंना पारंपरिक वेशातील रक्षकांच्या मूर्ती उभारलेल्या आहेत. हे पहा, नान्नज मठाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. आता आपण फेरफटका मारूया या विशाल मंदिर परिसरातील. नान्नज मठाचा परिसर केवळ आध्यात्मिकच नाही, तर निसर्गरम्य देखील आहे. चारही बाजूंनी असलेली सुंदर झाडे आणि अत्यंत नियोजन पद्धतीने केलेली रचना यामुळे इथे तासभर बसून राहावंसं वाटतं. इथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची आणि राहण्याची उत्तम सोय संस्थानामार्फत केली जाते. मठातील शिस्त आणि अतिस्वच्छता खरोखरच कौतुकास्पद असते. नरेंद्राचार्य महाराज संस्थान हे केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनातही मोठे योगदान देते. लाखो भक्त या मठाशी जोडलेले आहेत. जर तुम्हालाही मानसिक शांतता हवी असेल तर आणि कोकणातील एका सुंदर आध्यात्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर नान्नज मठाला नक्की भेट द्या. मठात आल्यावर प्रत्येक भाविक एका खास दर्शनासाठी उत्सुक असतो. ते दर्शन म्हणजे मठातील गजराज म्हणजेच हत्तीचे दर्शन. आता येऊयात या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे हत्तीचा आशीर्वाद. नान्नज मठात येणारा प्रत्येक भक्त या गजराजासमोर नतमस्तक होतो. जेव्हा हा महाकाय प्राणी अत्यंत शांत आणि
समजूतदारपणे आपली सोंड भाविकाच्या डोक्यावर ठेवतो तो क्षण खरंच अंगावर काटा आणणारा असतो. असं मानलं जातं की या गजराजाचा आशीर्वाद घेतल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि विघ्नहर्त्या गणेशाची कृपा लाभते. हा आशीर्वाद घेण्यासाठी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचीच उत्सुकता पाहायला मिळते. सनातन हिंदू धर्मात हत्तीला गणपतीचे रूप मानले जाते. नानिज मठातही एक भव्य आणि देखणा हत्ती वास्तव्यास आहे. या हत्तीची देखभाल मठातील सेवकाद्वारे अतिशय प्रेमाने आणि काळजीने केली जाते. त्याची राहण्याची जागा, त्याचा आहार याकडे विशेष लक्ष दिलं जातं. हा हत्ती मठातील विविध धार्मिक उत्सव आणि पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असतो. नानिज हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आहे. जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी या मठाचा स्थापना केली. अध्यात्म, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन या त्रिसूत्रावर या मठाचे कार्य चालते. दरवर्षी लाखो भक्त आपल्या गुरूचे दर्शन घेण्यासाठी आणि गुरुमाऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी देशाविदेशातून इथे येतात. नानिज मठात पाऊल ठेवल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट मनाला भावते ती म्हणजे इथली अतिशय कडक शिस्त आणि स्वच्छता. एवढी मोठी गर्दी असूनही कुठेही गोंधळ दिसत नाही. मठाचे सेवेकरी प्रत्येक ठिकाणी चोख व्यवस्था इथे आल्यावर तुम्हाला भव्य सभामंडप, ध्यान केंद्र आणि गुरुदेवांचे दर्शन क्षेत्र पाहायला मिळते. संपूर्ण परिसर इतका निसर्गरम्य आणि हिरवागार आहे की तासनतास इथे बसून राहावंच वाटतं. हा मठ केवळ आध्यात्मिक केंद्र नाही तर एक मोठे सामाजिक केंद्र देखील आहे. मठातर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य शिबिरे आणि गरजूंना मदत केली जाते. आणि हो, नानिज मठात आल्यावर येथील महाप्रसाद घ्यायला विसरू नका. जर तुम्हाला नानिज मठाला भेट द्यायची असेल तर रत्नागिरी हे सर्वात जवळचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे आणि शहर पण आहे. रत्नागिरी किंवा संगमेश्वर येथून तुम्हाला थेट मठासाठी खाजगी गाड्या, ऑटो किंवा एसटी बस सहज मिळतात. मुंबई-गोवा हायवेवरून देखील इथे येण्याचा चांगला रस्ता आहे. येथील परिसर पहा किती सुंदर आहे. जागोजागी रस्ता सूचना आहेत. येथील नियोजन खूप मस्त आहे. त्यामुळे कितीही भक्त आले तरी येथे गोंधळ किंवा गोंगाट होत नाही. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवाईने बहरून जातो. धुक्याने वेढलेले डोंगर आणि थंडगार वातावरण पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे धार्मिक दर्शनाबरोबरच निसर्गप्रेमीसाठीही हे ठिकाण विशेष आवडीचे आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला नानिज मठाचा हा प्रवास? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कधी नानिजला आला होतात का आणि तुम्ही हत्तीचा आशीर्वाद घेतला का हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गुरुदेव.